यवतमाळ जिल्ह्यातील एका विधवा महिलेच्या सासरच्या मंडळींनी 1,20,000 रुपयांना सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गुजरातमधील एका व्यक्तीने तिच्याशी लग्नाच्या बहाण्याने 2 वर्ष शारीरिक आणि मानसिक शोषण केलं। तिच्यापासून मुलगा झाल्यावर तिला तिच्या गावी परत आणून सोडून देण्यात आलं। सध्या ही पीडित महिला आर्णी पोलीस ठाण्यात आपली कैफियत मांडत असून तिचा बेपत्ता मुलगा आणि मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना विनंती करत आहे। यवतमाळच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात घडलेली ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे। पती आणि एका मुलाच्या अकस्मात निधनानंतर ही महिला आपल्या एका मुलाला आणि मुलीचा सांभाळ करत होती। या संकटाच्या काळात तिच्या सासरच्या लोकांनी तिचा असहाय्य अवस्थेचा गैरफायदा घेतला। तिच्या नणंद आणि नंदोई यांनी तिला नोकरीच्या बहाण्याने मध्य प्रदेश येथे नेले। तिथे त्यांनी तिला गुजरातमधील पोपट चौसानी नावाच्या व्यक्तीला 1,20,000 रुपयांना विकले। या व्यक्तीने लग्नाचं नाटक करून तिचे 2 वर्ष शारीरिक आणि मानसिक शोषण केलं। तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर तिला तिच्या गावी परत आणून सोडण्यात आलंय।